नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आम्हाला भीक नको, हक्क हवा। मांडा टिटवाळा वीज प्रश्नासाठी जनता हित फाउंडेशनचा एल्गार। 1000 सह्यांचा टप्पा पार। मांडा टिटवाळा पूर्व पश्चिम परिसर तसेच बनेलगाव देवी परिसरातील नागरिक गेल्या 6 महिन्यापासून वारंवार होणाऱ्या वीज खंडितीच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत। दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी जनता हित फाउंडेशन ट्रस्टतर्फे व्यापक सह्या मोहीम राबवण्यात येत असून नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जनता हित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश प्रकाश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा आज 5वा दिवस असून आतापर्यंत 1000हून अधिक नागरिकांच्या सह्या जमा झाल्या आहेत। टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत सह्या संकलित केल्या जात आहेत। तसेच हातात फलक व बॅनर घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। यापूर्वी या समस्येबाबत महावितरण कार्यालय टिटवाळा येथे निवेदन सादर करण्यात आले असून परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच या मागणीवर कोणती कारवाई करायची याची माहिती 7 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जनता हित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे म्हणाले की हा प्रश्न केवळ विजेचा नाही तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आहे। अनेक महिन्यांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत। वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण, लहान उद्योगधंदे, व्यावसायिक कामकाज आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे। आम्ही प्रशासनाकडे कोणतीही विशेष मागणी करत नाही तर नागरिकांचा हक्क मागत आहोत। ते पुढे म्हणाले, महावितरण प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। आम्ही प्रशासनाला 7 दिवसांची मुदत दिली आहे। या कालावधीत समाधानकारक उत्तर किंवा कार्यवाही न झाल्यास कायद्याचे पालन करून नागरिकांच्या सहकार्याने पुढील जन आंदोलन उभारण्यात येईल। आवश्यकता भासल्यास उपोषणासारखा लोकशाही मार्गही स्वीकारण्यात येईल। सह्या मोहिमेदरम्यान नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून वारंवार होणाऱ्या वीज खंडितीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे। जोपर्यंत मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांना या समस्येतून दिलासा मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील। आम्हाला भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा असे ठाम मत रितेश प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी गोविंद प्रजापती, टिटवाळा।